श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, अध्यात्मशास्त्रावर जसे विद्वान ग्रंथ रचतात तसेच आत्मज्ञानी पुरुष पण ग्रंथरचना करतात. विद्वानाचा ग्रंथ त्याच्या मेंदूमध्ये निवास करतो, तर संतांचा ग्रंथ त्यांच्या हृदयात निवास करतो. विद्वानाचे ज्ञान उसने घेतलेले असते, तर संतांचे ज्ञान स्वानुभवाचे व स्वतंत्र असते. संताला संतपण देणारे आत्मज्ञान अपौरुषेय असते. ते ज्ञान जीव आणि संत किंवा ईश्वरसुद्धा निर्माण करत नाही. ते स्वतः सिद्ध आणि आत्मस्वरूप असते. प्रत्येक आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या हृदयात ते प्रकटते आणि जिवंत झऱ्याप्रमाणे वाहते. संत त्यांची रचना किंवा जुळणी करीत नाहीत. तो फक्त भाषेच्या माध्यमाने ते निवेदन करतो. ते ज्ञान जेथे स्फुरते त्यास परावाणी म्हणतात. परावाणीला शारदा, जगदंबा, वेदमाता, महामाया, सरस्वती, निर्मळ स्फूर्ती अशी अनेक नावे आहेत. संतांच्या मुखातून ती स्त्रवते. आत्म्याच्या प्रेमाची ती साकार मूर्ती असल्याने सर्वांवर वात्सल्याचा वर्षाव करते. सर्वांना ती आत्मानंदाचा अमृत रस पाजते. संतांच्या मुखातून जर शारदा स्त्रवली नाही तर त्या स्वसंवेद्य आत्म्याचे स्वरूप कोणालाही कळणार नाही. काळाच्या ओघात वक्ता बदलतो, श्रोते बदलतात, भाषा बदलते, परिस्थिती बदलते, पण जीवन मात्र पूर्ववत जसेच्या तसे वाहत राहते. जेथे जीवन वाहते तेथे आत्मज्ञान निवास करते, कारण ते जीवनाचे संपूर्ण रहस्यच आहे. ते ज्ञान कोणाच्या तरी भाषेमध्ये निवेदन करावे लागते. जी भाषा समकालीन श्रोत्यांना सहज समजते त्या भाषेमध्ये संत आत्मज्ञान सांगतात. भाषा सोपी व परिचयाची वाटली तरी संतांची वचने गूढ व गोपनीय असतात. त्यांच्यामध्ये परमसूक्ष्म आत्म्याचे स्वरूप व त्याचा साक्षात अनुभव दोन्ही अर्थरूपाने भरलेले असतात. ते ज्ञान स्वानुभवाने बोलणारा सद्गुरू ब्राह्मी स्थितीत असतो, म्हणजे तो चालते बोलते ब्रह्मच असतो. आत्मशांतीमध्ये घट्ट राहूनच तो आत्मज्ञान बोलतो अथवा त्यावर ग्रंथ रचतो. त्याच्या भाषेमध्ये सद्भाव, चिद्भाव व आनंदभाव भरलेले असतात, म्हणून ती वाणी कधी शिळी किंवा कालबाह्य होत नाही. संतांची वाणी आत्मरती शिकवते, म्हणजे आत्म्यावर प्रेम कसे करावे ते समजावून देते. श्रोत्यांच्या जीवाला जागे करून संतवाणी त्यांना आत्मसन्मुख करते. भारतामध्ये हे पवित्र ज्ञान प्रथम संस्कृत भाषेत गुंफले गेले. संतांना संस्कृताबद्दल मोठा आदर असतो, पण भाषेपेक्षा तिच्यातील ज्ञानाला महत्त्व असल्याने तेच ज्ञान जनतेला समजणाऱ्या भाषेमध्ये संत सांगतात. संत करुणेने भरलेले असतात. तिच्या पोटी अतींद्रिय आत्मज्ञान जनतेला शिकवण्यास उत्सुक असतात. आत्मज्ञानाची तळमळ ज्याला लागते तो संस्कृतमध्येच बोलणाऱ्या सद्गुरूपेक्षा मातृभाषेत ज्ञान समजावून देणाऱ्या सद्गुरूलाच पसंत करील. गूढ अर्थाने भरलेली संतांची वचने कधीच वाया जात नाहीत. साधकाला ती बरोबर वाट दाखवतात. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 7 समास 1 मंगलाचरण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.